श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 418। उपशम प्रकरण सर्ग 60 व 61। सुरगुचे आख्यान। वसिष्ठ म्हणाले, राघवा, अशा रीतीने हेमजट नामक किरातांच्या त्या सुरघु राजाला सर्वोत्कृष्ट अशा ब्रह्मपदाची प्राप्ती झाली. विश्वामित्राने ज्याप्रमाणे आपल्या पराक्रमाच्या व अथक प्रयत्नांच्या योगाने ब्राह्मण्याची पदवी संपादन केली, त्याप्रमाणे सुरघुने केवळ विवेक विचाराच्या बळावर ती श्रेष्ठ स्थिती प्राप्त करून घेतली. यामुळे कितीही अनर्थकारक प्रसंग ओढवले तरी तो राजा आपली राजकार्य करीत असता खिन्न होईनासा झाला व निग्रह अनुग्रहादी सर्व व्यवहार करीत असता शांत आणि स्थिर राहू लागला. हर्षामर्षादी विकारांपासून मुक्त होऊन व चित्तवृत्ती निश्चल ठेवून आपली सर्व यथोचित कार्य प्रत्यही करीत असल्यामुळे तो उदार व गंभीर राजा शोभायमान होऊ लागला. तो निर्दय नाही व व्यर्थ दयावानही नाही, द्वंद्वयुक्त नाही व मत्सरीही नाही, बुद्धिवान नाही व निर्बुद्धही नाही, सकाम नाही व निष्कामही नाही, अशा रीतीने वागू लागला. आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो नित्य समदर्शी झाला व त्याची चित्तवृत्ती शांत, स्थिर आणि अंतःसमाधानी झाली. हे सर्व विश्व म्हणजे केवळ चित तत्वाचा विलास आहे, अशा अनुभवाप्रत जाऊन पोचल्यामुळे त्याच्या ठिकाणची सर्व सुखदुःखे अस्तंगत झाली व त्याची बुद्धी परिपूर्ण झाली. त्याच्या शरीराची हालचाल होत असता, तो गाढ निजला असता किंवा त्याच्या मनात विचार घोळत असता, तो नेहमी ज्ञान समाधीमध्ये निमग्न असे. म्हणजेच तत्वतः कोणतेच व्यवहार होत नाहीत, हा ज्ञानानुभव त्याच्या वृत्तीमध्ये बाणून गेला होता. अशा रीतीने त्या राजाने दीर्घकाळ राज्य केले. नंतर त्याने आपला देह नामक मूर्त आकाराचा त्याग केला. त्याने आपल्या साक्षात्कार वृत्तीच्या योगाने हिरण्य गर्भाधिकांचेही नियंतृत्व करणाऱ्या व सृष्टीची उत्पत्ती आणि लय यांना हेतुभूत असलेल्या परमेश्वराच्या स्वरूपामध्ये प्रवेश केला. सारांश म्हणजे आपल्या आपल्या स्वप्रकाश स्वरूपाप्रत जाऊन पोचल्यानंतर तो जन्मादी विकारांच्या पलीकडे गेला. त्याचा सर्व शोक नाहीसा झाला व ज्याप्रमाणे एखादा घट फुटताच त्यातील घटाकाश महदाकाशाशी एकरूप व्हावे, तद्वत त्या महात्म्याची स्थिती झाली. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. उपशम प्रकरण सर्ग 61. सुरघुचे आख्यान. वसिष्ठ म्हणाले, राघवा, ज्याप्रमाणे सुरघु राजाने तत्वबोधाच्या योगाने हर्ष शोकादिकांना निमित्तभूत असलेल्या पातकांचा समूल उच्छेद करून ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतली, त्याप्रमाणे तूही आपल्या आत्मकल्याणासाठी त्या निर्द्वंद्व पदाची प्राप्ती करून घेऊन शोकरहित हो. या श्रेष्ठ ज्ञानदृष्टीचा तू अवलंब केलास म्हणजे तुझ्या मनाला शोक करण्याचा प्रसंग केव्हाही येणार नाही. तसेच सुरघुप्रमाणे तू विवेकाचा आश्रय केलास म्हणजे तुझ्या चित्ताला आनंद होऊन शाश्वत विश्रांती सुख मिळेल. याकरिता तू स्वतः या ज्ञानदृष्टीचा पुन्हा पुन्हा अभ्यास करून व इतरांना उपदेश करून ती दृष्टी आपल्या ठिकाणी बाणवून घे व अशा रीतीने सहज समाधीचे निरतिशय सुख अनुभवून ह्या भूतलाला अलंकृत कर. राम म्हणाला, मुनिवर्य, मन हे स्वभावतः अतिशय चंचल असल्यामुळे त्याला अखंड एकतानतेची स्थिती कशी बरे प्राप्त होईल व ती प्राप्त होत असेल तर ती समाधीची स्थिती कशी असते, हे कृपया मला सविस्तर सांगा. वसिष्ठ म्हणाले, राघवा, ज्या सुरघुची आख्यायिका मी तुला आताच सांगितली, तो जीवनमुक्त स्थितीमध्ये असताना आणि त्याचा आणि पर्णाद नामक राजर्षीचा जो अद्भुत संवाद झाला, तो मी तुला आता सांगणार आहे. तो लक्षपूर्वक ऐक. म्हणजे सहज समाधीचे स्वरूप कसे असते याची यथार्थ कल्पना तुझ्या मनात प्रतिबिंबित होईल. रामा, सुरघु आणि पर्णाद या दोघांनाही ही सहज समाधीची स्थिती प्राप्त झालेली असल्यामुळे त्यांचा हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे.
हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.